काही नुसते म्हणणार हातात घेणार कोटी 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 म्हणजे किती लाख 100 लाख खर्चायचे कसे 25चा बांगला 25ची गाडी किती गेले 12.5 लाख डान्स बार 12.5 लाख बिहर बार नळ्या नळ्या खंड खंड खलास तुमची पोर आहेच रोडला कुल्फी कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे घालमाय गाव आणि तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा आधी नाही लक्ष्मी नम्रतेनच टिकती भाऊ माझं तेलपणाला कुठं लक्ष्मी राहते काय माझं तेलपण केलं का लक्ष्मी गरबा सावलंच काय म्हणते लक्ष्मी ती सोमवार आता आपल्याकडे लोक पा पूर्वी वाढदिवस गुच्छ देऊन करायचे आता आपल्याकडे माझा तेल मंडळी वाढदिवस घरात नाही करीत आता हायवेला बंगरी बापाची पायदास 90 हाणायच्या तो केक खाली ठेवायचा त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सताचं मग ते थोबाड सडेल नालायकांचे मग त्याने त्या केकवर मुतायचं सामुदायिक एकत्र मुतायचं आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा हा हा कशाचा माज आहे माहिती का कमी घामात जास्त माल कामाचा नाही ना मग कामाचा असल्यावर सरळ राहते माणसं फुकटचं आहे ना हे मुतला केक खरंय का कुठे खरंय काय नाही आणि या श्रीमंत माणसाकडे काय झालं महाराज यांची लक्ष्मी आली फुकाट त्यांना पेलवाल हे श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज लोकांनी मानावा म्हणून पैशाच्या गमेंडीत धर्मच बुडावला काय म्हणते यांनी एकादशी धरायचं नाही सोमवार धरायचं नाही माझातल्या वाणी वागायचं चपला घालून चपात्या कुत्र्याला बिस्किट चांगले फक्त गडी फेटे बांधित होते पहिले येईन सुरू केली आम्हाला घ्या 9 वार हिंडतो गावात आम्ही बावळ्याचा बाजार नाही पूर्णी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घालतो गाऊन घेतो वाट नगाळ्यात आवडतो मुडकी देवाला आम्हाला गडी का आला केलाय तर काय चूक केली का कशाचा परिणाम आहे कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळे धर्म मानायचा चांगले बसून लोक जेवत होते या श्रीमंतांना किडा आला उभ्यान जेवण सुरू त्याचं पाहून गरीबानं त्याचा मुका घेतला ते वर रडणं आला एक ताटली हातात घेत भात एकाला भातच सापडला नाही ती ताटलीच घेऊन घरी गेला मोरगा ताटली एकाला भात सापडला तर वरण सापडला तेवढं एकाला तुम्हाला उडत घ्यायला लागलं गेला घरी चांगले गोल गुलाबजांबू होते गुलाबजांबू चांगले गोल होते टपाटप म्हातारी माणसं तोंडात टाकायची कोणाला उता आला गेल्या वर्षापासून गुलाबजांबूच लांबावला काय तुमच्या बापाचं गेलं तर बुवा उलटा गुलाबजांबू गोल चांगला का लांबलेला गोल टपाटपा लोक खात्या वाढायला स्वपा कोणचं काय गेलं तर लांबावला लांबला गुलाबजांबू आहे का नाही बावळाच पान कारण काय दुखली होती का तुझी चांगला होता ना गोल लांबावला बुंदीन गुलाबजांबू सेपरेट शोभात आहे बुंदी डाळीची आहे गुलाबजांबू खरव्याचे आहेत मग बुंदी पाकाच्या बाहेर आहे गुलाबजांबू कोणाला किडा आलाय गेल्या वर्षापासून या नालायकांना एकत्र केले दोन्ही दिल जमाय गावठी भाषेत राजा राजा एवढा राजा राजी मध्ये राजा राजा केवढा एवढा आणि राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मोका येऊन गेली काय अरे हे कलियुगात कसं झालं
इकडं सगळं आहे महाराज. एवढं डांबरीवर जीप काढा आणि लोकांची घोडे खाग्यान आपण नाचायचं लोकांनी शिवाय द्यायचं. त्याच्यापेक्षा इथं नाचा ना, इथं नाचलं तरी पाया पडतात लोक. बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात. महाराज वाहून जाऊ द्या, पाऊस येऊ द्या. महाराज वाहून गेला तरी नाही महाराज येऊ द्या. ती काळाची कसं बारीक जर पाहिजे ना महाराज, तुम्ही जाऊ नये. झाडाचे साजे पाहिजे. वसंत ऋतू आलाय ना, तुम्ही माना ना तर नका मानू, पण एकटीच बसतात माणसं येड्या बाबडीत, मुरीत, शिमिटच्या नळी. एकटं घास का पाय गेला वाट्यातच झोपला गाणं. बरं मिस्टर झाली माणसं, एकल कोंडी झाली. तीन मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. सहनशीलता कमी झाली. सहन नाही करायचं, टापून उठायचं. आणि चार रक्त झालं कमी आणि विचार झाले जास्त. माणसं पागल झाली. मोबाईल वापरणारी 20% पोरं तुम्ही कुठेही चेक करा, गडी राहिले नाहीत. तुम्ही कुठेही चेक करू, रेंज गेली त्यांची. मग काय लग्नाच्या अगोदर सुद्धा पोरग चेक करीता, ते मागून तमाशा होतो. माणसं म्हणजे 5 वर्ष झाली काही नाव त्याच्याकडे नाहीच, काही तर काय होत. ही भरमिष्ट माणसं. आणि मोबाईल वापरणाऱ्याला 4 रोग आहेत, कबूलच व्हा तुम्ही. एक, डोकेदुखी. मोबाईल 5-6 अर्धा तास कानाला लावा, कान दुखत नाही, कान गरम होत नाही. मग डोकेदुखी नावाचा रोग मोबाईलमुळे होतो. 2, सांधेदुखी. 3 दृष्टीदोष, दिसायचं कमी होतं. 70ची आजीबाई अजून कांदे कापते बिगर चष्मेची. का बरं? तिची दृष्टी अजून चांगली. तिच्या नातवाला 3 गुरुजी दिसत आहे वार्डात. 3 गुरुजी का आले मग शिकवायला, पण आजीबाईला एकच कांदा दिसत आहे बारीक. 70चं म्हातारा अजून बिन चष्म्याचं वाचित आहे. 80चं म्हातारा अजून दिंडीत पायी पायी चालत आहे 22 दिवस. याचं कारण माहिती का मला? यांच्या दृष्टी अजून क्लिअर आहे. ही दृष्टीदोष मोबाईलमुळे झाला. आणि 4, मोबाईल वापरणाऱ्याला निद्रानाश नावाचा रोग आहे. झोपा नाही आला, झोपतीच नाही. आथोड नाव जर पडले ना, जर मोबाईल नसला ना, गोदडी दोऱ्या उपशित. एकानं निमी गोदडी उपासली, त्याच्याही म्हणजे काल तर शिवलीनं हातोरे गाडीत बसला आणि तसाच झोपला. निम्या रात्री फाडली त्यानं ती गोदडी, टारा गोदडी फाडली निम्या रात्री. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडला. मोबाईलमुळे निद्रानाश नावाचं भरमिष्ट माणसं, मोबाईल वापरणारी माणसं. ज्या गाडीतून उतरले त्याच गाडीत चढली माणसं. एक तर जेवायला बसलं, भातात पाणी ओतलं, बायकोच्या कानपट्टीत ठेवली. मला वरणाला मीठच नाही, मीठ टाक, वरानच टाकलं नाही तर मीठ का भरमिष्ट झाली माणसं. एका बाईनं नवऱ्याला काही स्वयंपाक केला पण नुसती मिरचीच टाकली, लाल जरत तरी झाली आणि त्यानं फुरका मारला, डोळ्यातून खळखळा पाणी आलं.
ती म्हणजे काय झालं काय नाही, मला आनंद त्रास सुरू आहे, आनंद झाला मला. माणसं भरमिष्ट झाली. मोबाईलचा वापर कमी करा. आणि महिला मंडळाला पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, श्रावण महिना आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, लहानाल्या पोराला तुम्ही मोबाईल खेळायला देत नका. तुम्हाला जगात 3च गोष्टी सत्य आहेत. एक जन्म, 2 मृत्यू आणि 3 ज्ञान. बाकी सगळं लबाड. जगातल्या सगळ्या गोष्टी लबाड. मरण येणारच, मेल्यानंतर जन्माला यावं लागणारच. आणि जन्म आणि मृत्यूचा फेरा ज्ञान आलं तरच चुकणार, नाही तर चुकणार नाही. आता उलट फिरू आपण. जन्म आणि मृत्यूचा फेरा, जन्म आणि मृत्यूचा फेरा ज्ञानाने चुकतो असं नाही, पण दुःख हलका झाल्याशिवाय फायनल. जगात 2-3च गोष्टी सत्य आहे, बाकी सगळं लबाड. कोणती गोष्ट सत्य आहे बोला? जन्म, मृत्यू आणि ज्ञान वजा करायचं, सत्य गोष्ट सांगायची. जमिनीचे बाजार वाढले, बायांच्या हातात कारभार गेले. बहिणीनं सक्का भाऊच बदलावला होता. गुरु मामा नावाची अवलाद आली. आता सक्का मामा मेवाला उलटला, गुरु मामा पैदा झाला. गुरु मामा म्हणजे आज कीर्तनात बसलेल्या 20 बाया अशा निघतील आता कीर्तनात. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत? आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला का लावू. याचा अर्थ रक्ताचं नातं सुद्धा सत्य नाही. संपत्ती अशाश्वत आहे, असेल अथवा नसेल. संपत्ती अशाश्वत आहे, मान कमी जास्त आहे. यदा कदाचित मानाला जोडून अपमान सुद्धा होऊ शकतो. मानाला जोड अपमान होऊ शकतो, अपमान सुद्धा होऊ शकतो. मानही मिळू शकतो, अपमानही मिळू शकतो. यदा कदाचित बरीच माणसांचं म्हणतात तो माणूस विद्वान आहे, फापलू शकतो. माणूस फापला यात काय नवले? देव फापला. फापला म्हणजे उदाहरण, सोन्याचं हरिण राहत आहे का? राम काय पाहायला गेलता? फापाला का चिखला? कोणचं ऐकून? आता नाही बोलायचं. बायकोचं ऐकून. हरणाची चुळी कोणाला लागत होती? आता हरणाच्या कातडीची चुळी होईन का? लावा डोकं. बरं नाही होईल. सोन्याचं हरिण मिळत असते का? नाही. पण बऱ्याच वेळा त्याचं उत्तर ऐका. आता उत्तराला सुरुवात झाली. जगातलं सगळ्यात गोष्ट सत्य आहे ज्ञान, सत्य आहे ज्ञान, सत्य आहे जन्म आणि सत्य आहे मृत्यू. बाकी सगळं लबाड झालं. 3रं वाक्य कीर्तनातलं. या जगात 3च तीर्थ आहे, 2च तीर्थ आहेत. एक तीर्थ 9व्या अध्यात आहे आणि एक तीर्थ 17व्या अध्यात आहे. 9व्या अध्यात असं तीर्थ आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताई ठाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते पवित्र झाले. मग पहिलं तीर्थ आहे ज्ञान आणि दुसरं तीर्थ 17व्या अध्यात आहे. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पित्रे. ज्याने आईबापाची सेवा केली त्याने देवाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे दोन्ही नाही त्यानं घरी थांबायचं नाही. पहिलं वाक्य. ज्ञान बसलेल्यापैकी प्रत्येकाला आहेच, कुणी याला नाही. माणसं म्हणतात तो याला आहे, याला नाही. कोणत्या माणसाने खिशातले 10 रुपये टाकून दिले? मोरू दे. 10 पाय देऊन उभा राहते गर्दी जाईपर्यंत. कोण येड आहे? माणसं येडे नाहीत. माणसं येडे नाहीत. ऐका, ज्ञान प्रत्येकाला आहे, पण त्या ज्ञानात गळ आहे. वाजवतो खास, फुगीर नाही. गातो खास, आकडू नाही. कीर्तन बरं करतो पण कुठाने नाही. कुठाने. ज्या गावात भागवत कथा ठेवली त्याच गावातून रुक्मिणी नेली.
फिरायचे बघा. ज्ञान नाही असं कोणी आहे का? नाही. नवीन 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 सुनबाई घरात आली ना, महिला म्हणलं नवीन 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 सुनबाई नवीन. पहिल्या 15 वेळा आपल्याला असं वाटतं जिजाबाई चाली, पदर सरकून देणार नाही, येईन त्याच्या पाया पडणार, शेळ्यांचं काढीन, बकऱ्यांचं काढीन, कोंबड्यांचं काढीन, घर जाडून घेईन. ती सासूला ती भोळी, ती म्हणती जाऊ द्या पप्पाचं उशिरा झालं, पण वस्तूच मिळाली आपल्याला. जाऊ द्या थोडं लांब, पार न फिटले. मला काळजी होती माझ्या पप्प्याची, काय होतं काय नाही. पप्प्याला नाही द्यावा आता. माझ्या अगोदर उठती, घर जाडी ती, शंभरी ती, अंडे लपून ठेवती, कोंबड्या सांभाळी ती, शेळ्यांचं दूध अगोदरच काढून घेते. त्या मनानं ती जाऊ द्या काय असू, पण वस्तू. आता ती वस्तू फक्त पहिले 15 वाड्यात मापात राहते. 15 दिवसांनी एकदा तो खिलारी ताब्यात घेतला तिला, आणि मोठ्या बैलाला यसळ घातल्या वास राखला तकली. शेतातून शेतकरी बैल घेऊन येताना सगळ्या बैलांना कासरी नाही लागेल. एकाला जो मारितो धावतो त्यालाच यसण, बाकीचे वास रापाप पळवले त्यात. हिचं तसंच. ही काय करते सगळ्याला आपाप टापरीती, एवढ्याला दम देते. हा पट्ट्या बोलत नाही, काही बोलत नाही कधी महिला मंडळ, कधी बोलत नाही नवरा. हा सगळा सण करतो कवर माहितीये तुम्हाला सून येईपर्यंत. आणि तुमच्यावर तुम्हाला सून आली तुमच्यावर धावली का मोकळ्या मानानं एवढाच पट्ट्या हसतो. सुटलो गुलामगिरीतून, इंग्रजच गेले महाघरातून. ज्ञान आहे पण त्याच्यात काय सूत्र ऐका आता. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगडेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही, आणि भक्ती ही भक्ताशिवाय कोणी करू शकत नाही. उलट फिरायचं आपण उलट. आता ज्ञान आलं पण ग आला. आता ज्ञान कमी असलं तरी चालेल, पण त्याचा ग नको. मिटलं का? ग घालवायचं असेल भक्ती करा, भक्त व्हा. आणि आज कीर्तनाला घेतल्या अभंग एकनाथ महाराजांचा आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कारण अभंगाला कडवे आहेत 3, आणि ह्या अभंगाला कडवे आहेत 3, आणि शेवट आहे एका जनार्दनी. एका जनार्दनी शेवट का आहे तर माझे गुरु जनार्दन स्वामी, त्यांच्या चरणावर माझे अभंग अर्पण, म्हणून एका जनार्दनी. उलट सांगतो, ज्ञानदेव मोठे निवृत्तीमुळे, राम मोठा वशिष्ठामुळे, कृष्ण मोठा संदीपानीमुळे, एकनाथ महाराज मोठे जनार्दन स्वामीमुळे, नामदेव महाराज मोठे विसोबा खेचरामुळे. फायनल. आणि माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून त्यांच्या चरणावर अभंग अर्पण, एका जनार्दनी. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे. अभंगाला कडवे 3 आहेत. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. साखळी लावून घ्या. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेत. फायनल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहे. त्याला तिथंच झोपू द्या, तिकडं खुना कोण न करून झोपू द्या खाली. असं झोपू द्या तो, बस रापात झोपल. बस राहू दे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते दाढीला डोक्याला हात लावा यायचंच नाही. लांब बसायचं, दुसऱ्याच्या चपला चोरायच्या. आपल्या कीर्तनाला बसलो खरमरीत बसावं लागतं आणि बोलावं लागतं. बामट्यावानी कीर्तन नाही ऐकायचं. येसला येस, नोला नो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लाई उत्तर, हा लाई उत्तर. एखादा म्हणला मला पटलं नाही, अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण द्या. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. भामट्यावानी ऐकायची ती सभा. सभेला सगळे भामटेत राहते ना. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे, आणि येड्याने 200 रुपये रोजानं ऐकणे. वाजवाटाळ्या शिजवणाऱ्या सभेत काय? त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. सप्ते अधिक 200 बरोबर जुला बिजिकोल टू सभा. लोकांना काय घेणं? इथं यसला यस, नोला नो. फायनल झालं बरं का. आता आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा कडवे
तीन एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधलास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरी पंडित. दुसरं वाक्य फायनल झालं. चिंता बिंता का करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे आणि एक पहिलं ध्यानात ठेवायचं, बिरोबा, बिरदेव, खंडोबा, भैरोबा ही सगळी देव भगवान शंकराची रूप. Vidhapa
अवघे चित्रलोकी आनंदाच्या अवघे चित्रलोकी आनंदाच्या आता चरणी जगन्नाथ चित्रडेली माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन एका जनार्दन एक बने उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन पांडुरंगा अवघे चित्रलोकी आनंदाच्या चरणी जगन्नाथ चित्रडेली माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन एका जनार्दन एक बने उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन विठाल विठाल कुणाच्या भंगाचं शेवटच्या कडून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खांब आहे पुरावा बहिणाबाई संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कीर्तनातलं दुसरं वाक्य या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट एकच आहे ज्ञान तिसरं वाक्य